वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। वनरक्षक वनसेवकांच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे। वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 14,500 ते 16,000 जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली या ठिकाणी फॉर्म भरू शकता। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकची भरती निघत आहे, या संदर्भात जे अपडेट आलेला आहे आणि ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर मी तुम्हाला नोट्स सुद्धा देणार आहे। तर नोट्स मी तुम्हाला फ्री देणार आहे, त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे, चुकवायचा नाही, एक लक्षात ठेवा, कारण की तुमच्या फायद्यासाठी गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। संपूर्ण निवड प्रक्रिया, उंची किती, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय, भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे जे आलाय ते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, वनरक्षक वनसेवकची भरती या ठिकाणी निघत आहे आणि यामध्ये जवळपास 51% पदे हे महिलांसाठी या ठिकाणी राखीव होणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच केली आहे। 5 जूनला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पर्यावरण दिन होता, वनशक्ती कार्यक्रम होता 2025 तर त्या ठिकाणी त्यांनी घोषणा करून टाकली की 51% पदे हे महिला उमेदवारांसाठी राहणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी पेक्षाही जास्त जागा ह्या महिला उमेदवारांसाठी वनरक्षक मध्ये येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहे। तर हे खास तुमच्यासाठी चांगली अपडेट आहे महिला उमेदवारांसाठी। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी महिलांसाठी 51% पदे वन क्षेत्रातील महिलांच्या परिषदेत मंत्री गणेश नाईक यांची घोषणा। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चंद्रपूर आज सर्व क्षेत्रात महिला नेतृत्व करीत आहे। तर राज्यातील 3 मुख्य विभागांची धुरा महिलांकडे आहे। महिलांच्या कार्यकर्तृत्वामुळे राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। वन क्षेत्र ही मागे नाहीच, या क्षेत्रातही महिलांचे नेतृत्व वाढवून बळकट साधण्यासाठी आता वन क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल। वन विभागाच्या आगामी भरतीमध्ये 51% पदे हे महिलांसाठी राहणार आहे, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे। चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे गुरुवारी वनशक्ती 2025 या वन क्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले। यावेळी वनमंत्री बोलत होते। व्यासपीठावर किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे हे आमदार, करण देवतळे वन विभागाचे अपर मुख्य सचिव, मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वनसंरक्षक, शोमिता विश्वास तेलंगणाच्या वनबल प्रमुख, डॉक्टर सुवर्णा भारतीय वनीकरण संशोधन संस्थेच्या महासंचालक, कंचन देवी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, एम.एस. श्रीनिवासन राव वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, संजीव गौड चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक, डॉक्टर जितेंद्र रामगावकर आदींची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी होती। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। तर हे काही अपडेट या ठिकाणी आलेलं आहे आणि याच्या अगोदर सुद्धा जे वनमंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही जवळपास 4 महिन्यानंतर या ठिकाणी भरती काढणार आहे। तर गणेश नाईक यांनी याच्या अगोदर घोषणा केली आहे की आम्ही सर्वच रेंजमध्ये वनरक्षक वनसेवक वनपाल ह्या सर्व जागा आम्ही या ठिकाणी ज्या रेंजमध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहेत तर त्या या ठिकाणी भरणार आहे म्हणून। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की मोठी जाहिरात जे वनरक्षक वनसेवकांची या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचा नियोजन कशा प्रकारे करायचा, अभ्यास कुठून करायचा, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे असे कमेंट असते की सर पुस्तक सांगा, नोट्स द्या। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, वनरक्षक मध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना सिलेक्शन घ्यायचं असेल तर एवढं वाचल्यापेक्षा एवढं जे विद्यार्थी मित्रांनो वाचा, तुम्ही एक लक्षात ठेवा। एवढं जरी आपल्या लक्षात नाही राहील पण एवढं जर तुम्ही वाचताल तर हे नक्की या ठिकाणी लक्षात राहणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की एवढं मोठं वाचल्यापेक्षा जे महत्त्वाचं आहे तर ते तुम्ही या ठिकाणी वाचा, कारण की मुलं काय करते बरेच एवढे पुस्तकं या ठिकाणी वाचते, तर एवढा मोठा अभ्यास हे पूर्ण करणं म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो जास्त टाइम त्या ठिकाणी लागते, त्यापेक्षा आपण शॉर्टकट मार्ग या ठिकाणी निवडा। तर मी तुम्हाला सांगतो, वनरक्षक मध्ये जे पण प्रश्न
परीक्षेला विचारले जाते, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधूनच जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर सांगायचं एवढंच की जे पण पेपर असते वनरक्षकचे तर त्यामध्ये जास्त करून रिपीट प्रश्न परीक्षेला विचारले जाते, कारण की TCS कंपनी हा पेपर घेते। तर TCS कंपनीचं एकच आहे, तुम्ही पाहता, कारण की हा मला 10 वर्षाचा अनुभव आहे। TCS कंपनी काय करते की जे प्रश्न रिपीट आहे, जे मागच्या वर्षी झालेले तेच प्रश्न रिपीट जे विद्यार्थी मित्रांनो पेपरला टाकते, लक्षात ठेवा। तर जास्त आपण अभ्यास केल्यापेक्षा मागच्या वर्षी जेवढ्या पण प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या, सर्व त्या ठिकाणी तुम्ही पाठ करून घ्या, तेच प्रश्न परीक्षेला रिपीट येणार आहे। आणि त्याचबरोबर 2019 ला जेवढे पण या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहेत संच आहे तर तेवढेच तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या। तर हे पेपर सेट प्रश्नपत्रिका संच मी तुम्हाला या ठिकाणी फ्री देणार आहे, मोफत देणार आहे, 1 रुपया सुद्धा तुमच्याजवळून घेणार नाही। तर ज्यांना सुद्धा हे नोट्स पाहिजे तर माझ्याजवळ सर्व प्रश्नपत्रिका आहे, ज्या 2023 मध्ये जेवढे पण प्रश्नपत्रिका संच आहेत त्या सर्व माझ्याजवळ आहे PDF स्वरूपामध्ये। आणि त्याचबरोबर 2019 ला जेव्हा वनरक्षकचा पेपर होता जून महिन्यामध्ये, तर त्यावेळेस जेवढे पण पेपर झाले होते ते सर्व पेपर माझ्याजवळ आहे। तर त्या सर्व पेपराची जी PDF फाईल आहे तर हे तुम्हाला भेटणार आहे। तर तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहे तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देतो त्या माझ्या टेलिग्राम ग्रुपची। तर त्याच्यावर तुम्ही त्या क्लिक करा, जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम ग्रुपची, तर त्यावर तुम्ही जॉईन करून घ्या तो ग्रुप। आणि त्यावर जे आपण सर्व PDF या ठिकाणी वनरक्षकच्या या ठिकाणी पेपरचे टाकले आणि तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्या ग्रुपमधून तुम्ही डायरेक्ट ते सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यातूनच अभ्यास करा, ठीक आहे। किंवा त्याचे नोट्स सुद्धा तुम्ही गावाकडे काढू शकता, तर आपण 1 रुपया सुद्धा घेत नाही। तर तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे। तर पाहता वनरक्षक वनसेवकची ही भरती निघत आहे। वनसेवकमध्ये जर पाहिलं 10वी पास यामध्ये पाहिजे, 12वी पास पाहिजे, जास्त शिक्षण यामध्ये लागत नाही। आणि गट संवर्गातलं पद आहे वनसेवकचा आणि वयोमर्यादा 18 ते 38 दरम्यान या ठिकाणी राहणार आहे, कारण की पहिल्यांदाच ही भरती निघत आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये पेपर सुद्धा असणार आहे, कारण की सरळ सेवेने ही भरती घेतली जात आहे वनसेवकची। आणि पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600च्या दरम्यान या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। गट संवर्गातलं पद आहे वनसेवकचा, उंची सुद्धा यामध्ये कमी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि सेम अभ्यासक्रम जो असणार आहे वनसेवक भरतीचा हा वनरक्षक सारखाच असणार आहे। तर तुम्ही वनसेवकची जरी तयारी करत असाल तर जे मी तुम्हाला नोट्स पाठवले टेलिग्राम ग्रुपवर त्याच्यातूनही जरी आपण अभ्यास केला तरी सुद्धा आपल्या या ठिकाणी जमणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये आपण वनरक्षक भरतीबद्दल पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये 12वी पास लागते, अर्थशास्त्र किंवा भूगोल विषय असला पाहिजे, आर्ट असेल तुमचं तरच फॉर्म भरता येते, एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल। त्याचबरोबर जर सायन्स असेल कॉमर्स असेल तरी तुम्हाला भरता येते। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट असते। आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार वनरक्षकमध्ये फॉर्म भरू शकता। आणि वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रिया पाहिलं सर्वात अगोदर पेपर असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे वनरक्षक भरतीमध्ये। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे पेपर असणार आहे, तर 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे, तर झाला 120 मार्काचा पेपर आणि 80 मार्काचा ग्राउंड, अशा प्रकारे यामध्ये पेपर असते। आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि त्याचबरोबर पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी 27 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे, आपण या ठिकाणी पेपर पास होता, आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते। तर वनरक्षकमध्ये जे ग्राउंड आहे 5 किलोमीटर रनिंग आहे आणि तुम्ही जर 17 मिनिटाच्या अंदर मारली तर 80 मार्क भेटते आणि जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये मारायचे। ज्या पण महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्यांना 80 मार्क पैकीच्या पैकी भेटणार आहे, जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। आणि हे झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट असते, पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालायला लागते 4 घंट्यामध्ये। तर लवकरच हे जे विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्यापर्यंत वनरक्षक वनसेवकची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।